प्रेज लॉर्ड. पुन्हा एकदा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. शिलोह पेंटिकॉस्टल चर्च सोलापूर ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये. या चॅनलला आपण लाईक करूयात, सबस्क्राईब करूयात आणि अधिकाधिक लोकांपर्यंत हे चॅनल आपण पाठवूयात. त्याचप्रमाणे शिलोह पेंटिकॉस्टल चर्च सोलापूर नावाचं फेसबुक पेज देखील आपलं आहे. त्या पेजला देखील आपण लाईक करूयात आणि सबस्क्राईब करूयात. जर तुम्हाला या ठिकाणामध्ये जर यायचं असेल, जर काही प्रार्थना विनंती द्यायची असेल तर तुम्हाला 4 नंबर सांगत आहे. त्यातला पहिला नंबर आहे 9860274141. दुसरा नंबर आहे 9850144151. तिसरा नंबर आहे 9730319999 आणि चौथा नंबर आहे 9922882179. हे 4 शिलोह पेंटिकॉस्टल चर्च सोलापूरचे अधिकृत नंबर आहेत. या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. परमेश्वर अद्भुत कार्य करत आहे. अनेक साक्षी परमेश्वर त्याच्या मंदिरामध्ये या ठिकाणामध्ये घडवत आहे आणि परमेश्वराचं नाव उंच करत आहे. आपल्या चर्चमधीलच ब्रदर गौरव आणि सिस्टर अपर्णा मागील आठवड्यामध्ये परमेश्वराने त्यांच्या घरामध्ये एक सुंदर आशीर्वाद दिलेला आहे. सर्वजण सिस्टरांसाठी प्रार्थना करत होत्या. त्यांची डिलिव्हरीची डेट होती आणि सर्व शिलोह कुटुंबांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि परमेश्वराने मागील आठवड्यामध्ये त्यांची इच्छा देवाच्या दयेकृपेने पूर्ण केली. एक सुंदरसा मुलगा त्यांना परमेश्वराने दिला. कुठलाही प्रॉब्लेम त्या ठिकाणामध्ये झाला नाही. सगळं काही दोघंही उत्तम आरोग्यामध्ये आहेत. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत आणि जाताना त्यांनी आणलेले पेढे देखील आपण खाऊन जाणार आहोत. त्याचप्रमाणे मागच्या रविवारी चर्च सुटल्यानंतर एक फोन आला आणि त्या फोनमध्ये त्यांनी सांगितलं की बहीण पूजा आहे आणि तिला कॅन्सर झालेला आहे आणि डॉक्टरांनी तिला फक्त 24 तास दिलेले आहेत आणि त्या बहिणीसाठी प्रार्थना करा. त्या बहिणीला एक 4 वर्षाची लहान मुलगी देखील आहे. जसं कळलं त्यावेळीस मी गोडके आंटीला, गोडके अंकलला आणि त्याचप्रमाणे डोंगरेबद्दल देखील ते सांगितलं आणि सांगितल्यानंतर तिघांनी पण एकच सांगितलं की परमेश्वराला काहीही अशक्य नाही. आणि आज 8 दिवस होऊन गेले. 24 तासाची गॅरंटी डॉक्टरांनी दिली होती, पण सर्वांनी प्रार्थना त्या बहिणीसाठी केली आणि परमेश्वराला काहीही अशक्य नाही. अद्भुत कार्य त्या ठिकाणामध्ये घडलं. ती बहिणीला पुन्हा एकदा पुण्यामध्ये देखील हलवण्यात आलं, क्रिटिकल कंडिशन झाली म्हणून, पण त्यातनं देखील परमेश्वराने तिला बाहेर काढलं आणि ती बहीण आता स्टेबल आहे. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. सिस्टर दीपा जयस्वाल यांचा फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की त्यांची प्रकृती खूप गंभीर आहे. डॉक्टरांनी त्यांना देखील क्रिटिकल सांगितलं होतं आणि ICUमध्ये ती बहीण ॲडमिट होती. गोडके आंटीला त्यांनी सांगितलं होतं प्रार्थना करण्यासाठी आणि सर्वांनी त्या बहिणीसाठी प्रार्थना केली आणि काल त्यांनी साक्ष सांगितली. त्यांचा फोन आला होता. त्यांनी सांगितलं की सर्व तुमच्या लोकांनी प्रार्थना केली आणि परमेश्वराने अद्भुत कार्य केलं. त्या बहिणीची जी क्रिटिकल कंडिशन होती त्यातनं परमेश्वराने तिला आरोग्य दिलं, त्यातनं बाहेर काढलं, ICUमधनं देखील बाहेर काढलं आणि आता रूममध्ये शिफ्ट केलेलं आहे. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. आणि ही वेळ आहे परमेश्वराच्या वचनाची. आपल्यामध्ये पास्टर त्रिभुवन वचन घेऊन येत असताना जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करूयात. प्रेज द लॉर्ड. हसमुख चायचं नाव कोणी ऐकलंय का? आहे का असा चहा आहे का? असं ब्रँड आहे का चहाचं? आहे. ते प्यायला पाहिजे. आम्ही इथे येण्याच्या अगोदर दररोज ते प्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये असं काय आहे की ते प्यायलं की त्या ठिकाणी माणूस हसतच राहतो. आमेन. आम्हाला त्याची आवश्यकता नाही. आम्हाला त्याची आवश्यकता नाही. आमच्याकडे देवाचं जिवंत वचन आहे. जिवंत वचन आहे आमच्याकडे आणि ते आम्हाला सजीव आणि सक्रिय करतं प्रत्येक वेळेला. ते आम्हाला सजीव आणि सक्रिय करतं प्रत्येक वेळेला. आम्हाला जोक्स वगैरे लागत नाही. तो आम्हाला येशूचं नाव जरी आठवलं तरी त्या ठिकाणी आम्ही हसत राहतो. झोपेतही हसत राहतो. कोणी आपले काय काय झोपेतही हसतात. हो, येशूचं नाव त्याच्या समोर आलं म्हणून तो हसतो. आमेन. काय बदल होतो का नाही? बदल होत आहे का? मंडळीमध्ये बदल होत आहे. वैयक्तिक जीवनामध्ये बदल होत आहे. गोष्टी घडत आहे. शांती, सौख्य, आनंद आहे. सर्व गोष्टी आहेत. सर्व गोष्टी आहेत. फक्त एकच गोष्ट आम्हाला करायची की त्याच्यावरती आम्ही भरोसा ठेवला पाहिजे. भरोसा ठेवला. आपण प्रार्थना करूया.
सेनाधीश परमेश्वर, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो ह्या सुंदर वेळेसाठी. खरोखर तू किती चांगला आहेस, आम्हाला तू आशीर्वादित केले, याबद्दल धन्यवाद प्रभू. आमचा ताबा तू घे, माझ्या ओठाचा, माझ्या जिभेचा ताबा तू घे, आणि पवित्र आत्म्या तू चांगला उत्तम शिक्षक आहेस. तू सामोरी जा आणि त्या ठिकाणी तू आम्हाला सर्व सांग. येशू ख्रिस्ताच्या थोर पवित्र गौड नावाने मागतो, म्हणतो एक आमेन आमेन. ह्या ठिकाणी काही दिवसापूर्वी CHURCH होतं. ओके, काय ते? चर्च. चर्चमध्ये इथं क्राइस्ट आहे, इथं क्राइस्ट आहे, आणि तुम्ही तिथं मध्ये आहात. चर्चमध्ये, चर्च कोण आहे? आपण आहोत. चर्च आपण आहोत, देवाचं मंदिर आपण आहोत. चर्चला जात नाही, नेवर, डोंट से दॅट मी चर्चला चाललो. कोण आहे चर्च? तुम्ही स्वतः आहात. तुम्ही स्वतः देवाचं मंदिर आहे, पवित्र मंदिर आहे. आणि हे मंदिर CHURCH म्हणजे क्राइस्टमध्ये ते पाहिजे, ख्रिस्तामध्ये ही मंडळी पाहिजे. आलं का लक्षामध्ये? वी शुड बी, द चर्च शुड बी इन क्राइस्ट. चर्चमध्ये पाहिजे. आता इफिस 2:6 मी त्या ठिकाणी सांगितलं की आपण कुठं आहोत? पुनरुत्थित केलेलो आहोत, आणि आपण ख्रिस्तामध्ये, स्वर्गामध्ये, पित्याच्या उजवीकडे ख्रिस्तामध्ये बसवलेले आहोत. वी आर इन क्राइस्ट. कलसेकरास 1:27 दिलेलं आहे, ख्रिस्तामामध्ये ही गौरवाची आशा. म्हणजे आम्ही नुसतं ख्रिस्तामध्ये नाही, तर ख्रिस्त आम्हामध्ये आहे. हे कोणा प्रमाणे आहे? योहान 15:5 आणि 6 प्रमाणे. मी तुम्हामध्ये असलो आणि तुम्ही तुमची वचने माझ्यामध्ये असली, तर तुम्ही जे काय मागाल ते तुम्हाला मिळेल, कारण की माझ्यामध्ये राहिल्या वाचून तुम्हाला काही एक करता येणार. यू कॅन डू नथिंग विदाउट मी. हे त्या ठिकाणी हे न्यूक्लियस आहे. हा त्या ठिकाणी हा मेन थीम आहे, हा मेन अर्क आहे. तुम्ही माझ्यामध्ये आणि माझी वचने तुम्हामध्ये. ओके, आता आपण कुठे आहोत? ख्रिस्तामध्ये. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार. ओके, हा टॉपिक नाही आहे, परंतु मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार, आणि तो प्रश्न म्हणजे आपण कुठं आहोत? ख्रिस्तामध्ये. पवित्र आत्म्याने आपल्याला घेतलं, उठवलं, आणि त्या ठिकाणी ख्रिस्तामध्ये, स्वर्गामध्ये, पित्याच्या उजवीकडे आम्हाला बसवलेलं आहे. आपण कुठे आहोत? त्याच्या उजवीकडे. ओके, प्रार्थना करतो का आपण? हो, करतो, प्रार्थना करतो. मग कुठून करतो आपण प्रार्थना? आन्सर मी. प्रार्थना कुठून करतो? आता कुठं आहोत आपण? प्रार्थना कुठून करतो? इथून करतो. ओके, नाही, घाबरू नका, समजून घ्या. कळलं का? प्रार्थना कुठून करतो? कोणाला करतो? कोणाच्या नावाने? तो कुठे आहे? तो स्वर्गात आहे. बरोबर आहे. प्रार्थना इथून करतो, पित्याला करतो, येशूच्या नावामध्ये करतो. परंतु वचन आम्हाला सांगतं की आम्ही ख्रिस्तामध्ये आहोत. आम्ही ख्रिस्तामध्ये, पित्याच्या उजवीकडे, स्वर्गामध्ये, ख्रिस्तामध्ये आम्ही बसवलेले आहोत. मग बायबल कोणाबद्दल सांगतं? बायबल आत्म्याबद्दल ते सांगतं. देव आत्मा आहे, म्हणून त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने केलेली पाहिजे. आम्ही आत्मा आहोत, तो आत्मा आहे, तर आम्ही आत्मा आहोत. बरोबर आहे. आणि म्हणून आम्ही प्रार्थना करत असताना, आता हे थोडंसं जड अन्न आहे, जड अन्न. त्या ठिकाणी तुम्ही ह्याप्रमाणे हे प्रकटीकरण तुम्ही घ्या, कारण की जेव्हा आम्ही प्रार्थना करतो तेव्हा आपण पृथ्वीवरून प्रार्थना करत नाही. तुम्ही कुठं आहात?
तुम्ही कुठं आहात? ख्रिस्त येशूमध्ये पित्याच्या उजवीकडे त्याच्यामध्ये बसलेलो आहोत आपण. म्हणून तुम्ही प्रार्थना करताना तुम्ही देवाला प्रार्थना करता का? आता ख्रिस्तामध्येच आहे. योहान 10:30 म्हणतं, मी आणि पिता एक आहोत, एक आहोत. म्हणजे ज्या ठिकाणी ख्रिस्तामध्ये आम्हाला बसवलेलं गेलेलं आहे त्या ठिकाणी पिता पण आहे आणि तो पुत्र पण आहे. मग आम्ही कोणाला प्रार्थना करतो? त्या पित्याला करतो, त्या पुत्राला करतो, पुत्राच्या नावानं. परंतु आम्ही कुठं आहोत? त्याच्यामध्येच आहोत, त्याच्यामध्येच आम्ही आहोत. मग कोणाला प्रार्थना करायची? आलं का लक्षात? हे समजून घ्या. प्रार्थना एकदम बळकट होतील तुमच्या. आम्ही देवाला प्रार्थना करत नाही. आलं का लक्षामध्ये? आश्चर्य मानून घेऊ नका, हे समजून घ्या. वी आर नॉट प्रेइंग टू गॉड बट वी आर प्रेइंग फ्रॉम गॉड. देवाला आम्ही प्रार्थना करत नाही, परंतु आम्ही देवामधून प्रार्थना करतो. आलं का लक्षामध्ये? देवामध्येच आहोत आम्ही, देवामध्येच आहोत आम्ही. आम्हाला इथून तिथं प्रार्थना करायची नाही. आम्ही स्वर्गामध्येच आहोत, पित्याच्या उजवीकडेच आहोत. आम्ही आत्मा आहोत, ख्रिस्तामध्ये आम्ही आहोत. आणि त्या ठिकाणी आम्ही काय प्रार्थना करणार? तर आम्ही परमेश्वराला प्रार्थना करत नाही, तर परमेश्वरामधून प्रार्थना करतो. म्हणून आम्हाला त्या ठिकाणी घाबरण्याची आवश्यकता नाही. आम्ही त्याच्यामध्येच आहोत. आमची प्रार्थना ऐकेल का? दानिएलच्या ह्याच्यामध्ये 21 दिवसानंतर तो देवदूताला म्हणाला, 21 दिवसानंतर तुझी प्रार्थना ऐकणार. तसं काही होत नाही आमच्यामध्ये. अशी प्रार्थना केली की अशी ऐकली जाते. कारण आम्ही देवामध्ये आहोत, ख्रिस्तामध्ये आहोत, त्याच्यामधून आम्ही प्रार्थना करत आहोत. देवाला प्रार्थना करत नाही, तर देवामधून आम्ही प्रार्थना करत आहोत. आशीर्वाद कोणाकडे आहेत? तुमच्याकडे, आमच्याकडे. इफिसी 1:3 मध्ये लिहिलेलं आहे की देवाने आम्हाला सर्व आशीर्वाद देऊन त्या ठिकाणी आशीर्वादित केले. गॉड हॅज ब्लेस्ड अस विथ ऑल द स्पिरिच्युअल ब्लेसिंग्स इन द हेव्हनलीज इन क्राइस्ट जीसस. सर्व आशीर्वाद तुमच्याकडे आहे. मग तुम्ही मागणार का आशीर्वाद? नाही, तुम्हाला ऑलरेडी दिलेले आहे. तुम्ही काय करणार? ख्रिस्तामध्ये, पित्यामध्ये, स्वर्गामध्ये तुम्ही बसलेले आहात. तिथून तुम्ही प्रार्थना तुम्ही देवाला करत नाही, तर देवामधून प्रार्थना करतात. आणि जे काय आशीर्वाद आहे तिथून सर्व तुमच्या हातामध्ये आहे. तुम्ही ते मोकळे करता. तुम्ही राजे आणि याजक आहात. तुम्हाला मागण्याची आवश्यकता नाही. तुमच्या शब्दामध्ये त्या ठिकाणी बळ आहे. म्हणून त्या ठिकाणी तुम्ही काय करायचं? प्रार्थना आता तुमची आता बदलणार. यू आर नॉट गोइंग टू आस्क, यू आर गोइंग टू. तुमच्याकडे जे ब्लेसिंग्स आहेत कोणी मागितलं त्या ठिकाणी, त्यासाठी देवा ह्याला तू आशीर्वादित केलंस. कारण की ते जे आशीर्वाद माझ्याकडे जे आहेत ते मी त्या ठिकाणी मोकळे केले. फॉर एक्झाम्पल आता त्या ठिकाणी ती कोण आहे? ती पेशंट होती. त्यासाठी देवा तुला मारलेल्या फटक्याने तिला आरोग्य प्राप्त झालं. ते मला माहीत आहे, ते मला माहीत आहे. आणि मी ते आशीर्वाद त्या लेकरासाठी माझ्याकडे आहेत. तिला बरं कर नाही, तिच्यासाठी ते आशीर्वाद मी मोकळे करत आहे ह्या क्षणाला. आणि मी जाहीर करत आहे की ती बरी झालेली आहे. आम्ही राजे आणि याजक आहोत. आम्ही विशिष्ट पद्धतीचे आम्ही लेकरं आहोत. समजलं का? समजलं? ओके, दिस वॉज स्टार्टर्स. ओके, हां. आता आपण विषयाकडे जाऊ. विषयाकडे जाऊ. आजचा विषय जो आहे आज संडे स्कूल घेणार आहे मी. एमेन. संडे स्कूलचा विषय घेणार होतो आपण. अनेक वेळा झाला, अनेक वेळा आम्ही गोष्ट ऐकली, अनेक वेळा त्या ठिकाणी आम्ही शिकवलं लहान लेकरांना. कोणाबद्दलची गोष्ट? दाविदाबद्दलची गोष्ट. जेव्हा तो मेंढपाळ होता आणि त्यावेळेला त्यांनी लढाई केली. प्रत्येक लढाई जी आहे आयुष्यातली तो जिंकलेला आहे, कधी हरलेला नाही दावीद. आणि जेव्हा तो मेंढपाळ होता त्यावेळेला त्यांनी एक युद्ध केलं. आणि ते युद्ध म्हणजे एक पलिश्री मोठा एक मनुष्य होता, धिप्पाड होता. काय त्याचं नाव? गोलियात. त्याच्याशी त्यांनी लढाई केली आणि त्या ठिकाणी त्यांनी ते युद्ध जिंकला का? तो
युद्ध जिंकलं कामा? जिंकलं. ओके, जिंकलं. कशाने जिंकलं ते? गोफणीने आणि गुंडा. किती 5 दगड होते. ओके. आयुष्यभर तेच आम्ही ऐकत आलेलो आणि तेच आम्ही शिकवत आलेलो. ओके. आज आपण थोडंसं वेगळं ट्रॅकने आपण जाऊया तिथं, वेगळ्या ट्रॅकने. खरा अर्थ त्याचा काय आहे ते समजून घेऊया. पुष्कळ जण म्हणतात की शमशोनाला इतकं मोठं सामर्थ्य होतं आणि ते सर्व सामर्थ्य त्याचं कशामध्ये होतं? त्याच्या केसामध्ये होतं म्हणे. आणि ज्या वेळेला त्या डिलेल्याने त्याचे सर्व केस काढून टाकले त्यावेळेला त्याचं सामर्थ्य गेलं. ही गोष्ट खरी आहे का? सांगितलं मी तुम्हाला एकदा. सामर्थ्य त्याच्या केसामध्ये होतं का? अनेक जण ह्याप्रमाणे हे प्रीचिंग करतात आणि त्या ठिकाणी सांगतात की त्याचं सामर्थ्य त्याच्या केसामध्ये होतं. त्याचं सामर्थ्य त्याच्या केसामध्ये नव्हतं. 3-4 वेळा मी प्रूव्ह करून सांगेल वचनामधून. मग त्याचं सामर्थ्य कशामध्ये होतं? त्याचं सामर्थ्य परमेश्वराने त्याच्या आईवडिलासोबत एक करार केला होता. त्या करारामध्ये त्या ठिकाणी तो कधीही त्या ठिकाणी मद्यपान करणार नाही, डोक्यावरनं वस्त्रा करणार नाही, तो त्या ठिकाणी तसाच राहील, तो शास्ता होणार आणि त्या ठिकाणी माझं जे लेकरं आहेत, माझे जे मेंढरं आहेत इस्रायलमधले, त्यांचं संगोपन तो करणार, इथून कुठं जाणार नाही. हे त्या ठिकाणी करार केला होता परमेश्वराने त्याच्यासोबत आणि त्याच्या आईवडिलांसोबत. करारामध्ये काय होतं? वस्त्रा डोक्यावरनं चालणार नाही. परंतु ह्यांनी काय केलं? त्या स्त्रीला, परस्त्रीला त्या ठिकाणी त्यांनी काय सांगितलं? हे सांगून टाकलं. काय सांगितलं? की त्या ठिकाणी जर माझे केस त्या ठिकाणी हे जर केले तर त्या ठिकाणी काय होईल? माझं सामर्थ्य निघून जाईल. आणि त्याप्रमाणे त्यांनी त्या लोकांना बोलवलं, त्याचे केस काढून टाकले आणि त्याप्रमाणे काय झालेलं आहे? त्याचं सामर्थ्य त्या ठिकाणी गेलेलं आहे. कशासाठी? परमेश्वराने जो करार आमच्यासोबत केलेला आहे तो करार आम्ही इतरांना, दुसऱ्यांना, कोणालाही सांगायचं नाही. परमेश्वराला हे आवडत नाही. आम्ही त्या कराराच्या बंधनामध्ये असलं पाहिजे. परमेश्वराने आमच्यासोबत एक करार केला. तो करार, रक्ताचा करार, त्या क्रूस खांबावरती आमच्यासोबत त्यांनी केलेला आहे आणि आम्हाला त्याचे रक्ताचे त्या ठिकाणी पार्टनर्स किंवा रक्ताचे त्या ठिकाणी लेकर बनवलेलं आहे. तो रक्ताचा करार आम्ही प्रत्येक वेळेला प्रभू वचनामध्ये ज्या ज्या वेळेला तुम्ही घेता त्या त्या वेळेला मी तुमच्यासाठी मरण पावलो याची घोषणा तुम्ही करता. तो करार आहे. त्या कराराचा आम्ही आदर करतो आणि त्यामुळं त्या ठिकाणी काय होतं? आम्हाला आशीर्वाद प्राप्त होतात. शमशोनने सर्व आशीर्वाद गमावून टाकले. करार जो होता तो करार तिला सांगून टाकला. सांगायचा नाही. कुठं पाहिजे तू? कुठं पाहिजेस? कुठं पाहिजेस तू? तू त्या ठिकाणी तुझ्या घरी पाहिजे, ज्या ठिकाणी मी तुला माझी मेंढरं दिलेली आहेत आणि त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी मी तुला शास्ता बनवलेलं आहे. त्याच्यासाठी मी तुला सामर्थ्य दिले. सामर्थ्य ह्या ठिकाणी दुसऱ्यांना त्या ठिकाणी दाखवण्यासाठी नाही. जाऊ देते. दावीद ह्याप्रमाणे फार मोठा राजा होता. फार हुशार होता तो. फार हुशार होता तो. अनेक वेळा त्यांनी अनेक स्तोत्र त्यांनी लिहिले, अनेक त्याप्रमाणे त्यांनी केलं आणि परमेश्वराला नेहमी त्या ठिकाणी परमेश्वराच्या इच्छेनुसार त्यांनी केलं. म्हणून त्या ठिकाणी जुन्या करारामध्ये परमेश्वराच्या हृदयामागं चालणारा असा कोण आहे? तो दावीद आहे. तसाच एक जण आहे नव्या करारामध्ये परमेश्वराच्या हृदयामागं चालणारा आहे. तो कोण आहे? तो कोण आहे? नवीन करारामध्ये परमेश्वराच्या हृदयामागं चालणारा कोण आहे? तो आन्सर नवीन करारामधली पत्र सर्वात जास्ती कोणी लिहिली? अन्य भाषेमध्ये कोण जास्ती बोलतो? प्रगटीकरण कोणाला जास्ती आलं? चमत्कार जास्ती कोणी केले? तो म्हणतो 1 Corinthians 3 आणि 1 अध्यायामध्ये काढू नका तिकडे.
जसं मी परमेश्वराचं अनुकरण करतो तसं तुम्ही माझे अनुकरण करणारे व्हा. जस्ट ॲज आय इमिटेट लॉर्ड जीसस क्राइस्ट इमिटेट मी. धाडस असलं पाहिजे हो, तसं बोलायला धाडस असलं पाहिजे. जसं मी येशू ख्रिस्ताप्रमाणे वागतो तसं तुम्ही माझ्याप्रमाणे वागा असं म्हणायला धाडस लागतं. आणि तो नव्या करारामधला परमेश्वराच्या हृदयामागं चालणारा त्या ठिकाणी पाऊल हा आहे. त्याच्याबद्दल आपण नंतर एका संडेला आपण त्या ठिकाणी नवीन करारातला जो दावीद आहे त्याच्याबद्दल आपण त्या ठिकाणी बोलूया. आता ह्या ठिकाणी काय झालं, दावीदाच्या हिस्ट्रीमध्ये आपण त्या ठिकाणी वाचलं की त्या ठिकाणी त्यांनी त्या गल्ल्याताला गोफण आणि त्या ठिकाणी तो दगड त्यांनी त्याला मारलेला आहे. ओके, हे सर्वांना माहिती आहे, आम्हाला सर्वांना माहिती आहे, पेरेंट्सना माहीत नाही, टीचर्सला माहिती आहे, मुलांना माहिती आहे, सर्वांना माहिती आहे. परंतु ह्याच्यामध्ये एक रहस्य दडलेलं आहे, आणि ते रहस्य आज आपण पाहणार आहोत. दाविदाच्या गोफणाचे रहस्य काय आहे? कुठली गोफण त्यांनी वापरली हे आपण आज थोडंसं विचार करणार. इफिसकारास पत्र याचा 6वा अध्याय आणि 16व्या वचनामध्ये त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, आणि त्या सर्वाबरोबरच जिच्या योग्य त्या दुष्टांचे सगळे जळते बाण तुम्हाला विझवता येतील, ती विश्वासाची ढाल हाती घ्या व उभे राहा. विश्वासाची ढाल असली पाहिजे. सैतानाचे सर्व जळते बाण तुम्हाला विझवता येतील. त्या ठिकाणी 1 किंवा 2 म्हटलेलं नाही, त्या ठिकाणी सर्व जळते बाण. कुठलाही जळता बाण आमच्या फॅमिलीवरती, आमच्या लेकरांवरती, आमच्या परिस्थितीवरती जर आला तो आम्हाला विझवता येणार आहे. त्यासाठी आम्हाला एकच त्या ठिकाणी आम्हाला सामुग्री पाहिजे, ती म्हणजे काय? त्या ठिकाणी विश्वासाची ढाल. ती विश्वासाची ढाल कशाने त्या ठिकाणी तयार होते? विश्वास कशाने येतो? वार्ता ऐकल्याने, वचन ऐकण्याने. आणि त्या ठिकाणी जर आमच्याकडे पुष्कळ प्रमाणामध्ये जर वचन जर असेल तर ती वचनं आम्हाला माहीत जर असतील आणि त्याप्रमाणे आमची विश्वासाची ढाल त्याप्रमाणे ती होते. आलं का? हे देवाचं वचन आहे, त्याप्रमाणे ती विश्वासाची ढाल. ही विश्वासाची ढाल त्या ठिकाणी हव्वेकडे असायला पाहिजे होती, परंतु त्या ढालीमध्ये थोडासा गॅप होता आणि त्याच्यामध्ये सैतान आला आणि त्यांनी त्याचं एक शब्द त्याच्याकडे घालून टाकला. काय? तू जर त्या ठिकाणी हे जर खाल्लं तर तू त्या ठिकाणी मरणार नाहीस. काय झालं? विश्वासाची ढाल. कोणाचं आम्ही ऐकतो आणि त्याप्रमाणे आमची विश्वासाची ढाल आम्ही तयार करतो. संपूर्ण आमचा जो विश्वास आहे तो मनुष्य मात्रावरती आहे आणि त्यांनी आम्हाला जे काही सांगितलं त्याच्यावरती आम्ही विश्वास ठेवून त्याप्रमाणे आम्ही चाललो तर त्या ठिकाणी आम्हाला जळते बाण विझवता येणार नाही. आम्हाला विझवता येणार नाही. आणि त्याप्रमाणे काय झालेलं आहे, त्या ठिकाणी तिने सैतानाचं ऐकलं आणि त्याप्रमाणे पाप केलं आणि त्याप्रमाणे दोघांनाही एदेन बागेमधून घालून टाकण्यात आलेलं आहे. विश्वासाची ढाल पूर्णपणे त्या ठिकाणी परमेश्वराच्या वचनांनी ती घडवलेली पाहिजे. त्या ठिकाणी एकही गॅप असता कामा नाही. तुम्हाला वचनं चांगल्या रीतीने माहीत असलं पाहिजेत, कारण की ज्या वेळेला आमचं सुयुद्ध असतं विश्वासाचं त्यावेळेला आम्हाला काय लागतं? देवाचं वचन, आणि त्या वचनाच्या द्वारे आम्ही तयार केलेली विश्वासाची ढाल. योहान 8:32 तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधनमुक्त करेल. दाविदाने युद्ध केलं गल्ल्याच्या सोबत. त्याने आपला वध केला शत्रूचा. कशाने वध केला? त्या ठिकाणी ती गोफण वापरली आणि त्या ठिकाणी दगड वापरला. आहे, बरोबर आहे, सर्व बरोबर आहे, मी चूक म्हणत नाही त्या ठिकाणी. परंतु यू हॅव टू रीड बिटवीन द लाईन्स. अक्षरं असतात, काळी अक्षर आहे त्या पांढऱ्या कागदावरती. काय ते? लोगॉस वर्ड म्हणतात त्याला, लोगॉस. परंतु त्याच्यामध्ये जी प्रकटीकरण देणारे आम्हाला त्या ठिकाणी वचन असतात किंवा जे शब्द असतात त्याला रीमा म्हणतात. आणि ते वाचत असताना पवित्र आत्मा त्या ठिकाणी आम्हाला सांगत असतो. त्याच्याकडे जर आम्ही लक्ष दिलं तर आम्हाला त्या गोष्टी आम्हाला रीमा शब्द आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला सर्व सांगतो, प्रकटीकरण देतो आणि त्याप्रमाणे आम्हाला आठवण करून देतो.
आज आपण ते रहस्य जे काय आहे त्या रहस्याकडे आपण थोडा वेळ आपण लक्ष देणार आहोत. अनेक वेळा आम्ही लहान लेकरांना पण शिकवलं, लहान लेकरांना पण माहीत आहे, गाणी पण आहेत त्याप्रमाणे, पुष्कळची गाणी आहेत, हो की नाही, म्हणतो आपण. दाविदाच्या युद्धाचे व विजयाचे रहस्य काय आहे, रहस्य काय आहे हे आज आपण थोड्या संक्षिप्तामध्ये आपण पाहणार आहोत. ह्या ठिकाणी काय आहे, दाविदाच्या युद्धाचे विजयाचे रहस्य जे काय आहे ते आपण पाहणार आहोत. तर पहिला पॉईंट काय आहे, पहिला पॉईंट, व्हॉट इज द फर्स्ट पॉईंट? दैवी युद्ध रचना व सैन्य रचना. दैवी युद्ध रचना व सैन्य रचना. 1 शमूएल 17:8. तो गल्ल्यात उभा राहून इस्रायल सेनेला मोठ्याने हाक मारून म्हणाला, तुम्ही येथे येऊन युद्धासाठी सैन्य रचना का केली आहे? मी पलिष्टी नव्हे काय आणि तुम्ही शौलाचे नौकर ना? तुम्ही आपल्यातला एक पुरुष निवडा आणि त्याने माझ्याकडे यावे. तुम्ही आपला एक पुरुष निवडा. काय ही सैतानाची युद्ध रचना आहे, कळलं का? सैन्य आहे, त्याच्याकडे पण भरपूर सैन्य आहे, गल्ल्याच्याकडे पण भरपूर सैन्य आहे, परंतु त्या ठिकाणी त्यांनी डोकं लढवलं आणि त्या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे, युद्ध रचना त्या ठिकाणी काय केली. आमचं सर्व सैन्य येणार नाही बरं का, आमच्यामधला एकच मनुष्य आणि तुमच्यामधला एक जण निवडा, ते दोघं त्या ठिकाणी युद्ध करतील आणि जर तुम्ही जर हरला तर तुम्ही आमचे दास आणि आम्ही जर हरलो तर आम्ही तुमचे दास. कळलं का? जेव्हा सैतान अशा गोष्टी बोलतो ना, त्याच्याच गोष्टी घ्यायच्या आणि त्याच्याच गोष्टीवरनं युद्ध रचना रचायची. आलं का लक्षामध्ये? यस. बोलायची गडबड करायची नाही, कोणी जरी बोलायला लागणार गडबड करायची नाही. काय बोलतो तो सर्व ऐकून घ्यायचं आणि त्याचेच पाय त्याच्याच गळ्यामध्ये बांधून टाकायचे. आमेन. काय केलं त्यांनी बघा आता. तुम्ही एक पुरुष निवडा म्हणला. 1 शमूएल 17:9 त्यांनी माझ्याशी लढून मला ठार मारले तर आम्ही तुमचे दास होऊ, पण माझी त्याच्यावरती सरशी होऊन मी त्याला मारले तर तुम्ही आमचे दास होऊन आमची सेवा करावी. त्या सैतानाला दास्य आवडतं, सैतानाला दास्य आवडतं म्हणून तो दास्य करण्याच्या प्रयत्नात असतो. आम्ही कोणाचा दास नाही बरं का, आम्ही कोणाचा नौकरी नाही, आम्ही कसपटा समानही नाही, तर आम्ही येशूचे नीतिमान दास आहोत. त्यांनी आम्हाला त्याचं नीतिमत्व दिले आहे. सैतान्याने आमच्या डोक्यामध्ये काय घातलं, तुम्ही युद्धासाठी तुम्ही तुमचा मनुष्य एक निवडा. निवडला का मनुष्य? निवडला का? निवडला का प्रियांनो? निवडला का? अहो निवडला ना, केव्हाच निवडला. तो गेला क्रुसावरती, त्यांनी आपल्यासाठी प्राण दिलेला आहे. त्यांनी घेतलं त्याचं युद्ध रचना त्यांनी ऐकली आणि तो म्हणाला, तुम्ही लढायचं नाही, युद्ध माझं आहे, मी लढणार आहे. त्याप्रमाणे त्यांनी एकट्याने ते युद्ध लढलं, त्या ठिकाणी त्याला हरवलं आणि त्या ठिकाणी त्या सर्वांना आमचं दास बनवलेलं आहे आणि सर्वांना आमच्या पायाखाली ठेवलेलं आहे. कोणाची युद्ध रचना आहे? पित्याची युद्ध रचना आहे ही. युद्ध रचना ही. त्याचं काहीही ऐकायला जाऊ नका. ऐकलं त्या ठिकाणी कोणी तुला सांगितलं? 2 प्रश्न. कोणी तुला सांगितलं आणि तू कुठे आहेस? तू कुठे आहेस? वेअर आर यू अँड हू टोल्ड यू? हू टोल्ड यू? कळलं का? आम्हाला ती युद्ध रचना ऐकायची आवश्यकता नाही, कारण पित्याने त्या ठिकाणी काय केलं, त्याच्या प्रिय पुत्राला त्या ठिकाणी ती युद्ध रचना दाखवली. म्हणाला, जा बेट्या जा, तू खाली जा आणि त्या ठिकाणी 3.5 वर्ष त्या ठिकाणी सर्व कर आणि त्या ठिकाणी क्रुसावरती जाऊन त्यांना तारण त्या ठिकाणी दे, त्यांना सर्वांना त्या ठिकाणी माझ्यासाठी तयार कर. परमेश्वराची युद्ध रचना आहे. 1 शमूएल 17:11 शौल व सर्व इस्रायल यांनी त्या बलिष्ठाचे हे शब्द ऐकले, तेव्हा त्यांचे धैर्य खचले आणि ते फार भयभीत झाले. का भयभीत झाले? त्यांना सत्य माहीत नव्हतं. सत्य माहीत नव्हतं. सत्य माहीत नव्हतं. 1 शमूएल 17:16 तो बलिष्ठ 40 दिवसपर्यंत नित्य सकाळी व संध्याकाळी जवळ येऊन उभा राहत असे.
दास्यपण करत असे, दास्यपण सकाळ संध्याकाळ त्या ठिकाणी तो दास्य करतो, तो मनामध्ये दास्य करतो, तो विचारांमध्ये दास्य करतो, तो भीती दाखवतो, रात्रंदिवस तो करतो आणि त्याप्रमाणे आम्ही फसून जातो. परंतु ह्या ठिकाणी प्रकटीकरण 12:10 तेव्हा मी स्वर्गात मोठी वाणी ऐकली, ती म्हणाली, आता आमच्या देवाने सिद्ध केलेले तारण, त्याचे सामर्थ्य व त्याचे राज्य आणि त्याच्या ख्रिस्ताचा अधिकार हे प्रकट झाले आहे. कारण आमच्या बंधूंना दोष देणारा, आमच्या देवासमोर रात्रंदिवस त्यांच्यावरती दोषारोप करणारा खाली टाकण्यात आलेला आहे. रात्रंदिवस तो त्रास देतो बरं का. सांभाळून, जरा सांभाळून. काय असलं पाहिजे, तुम्ही आणि आम्ही, आमचा मनुष्य निवडला आहे का? निवडला ख्रिस्त, येशू ख्रिस्त आहे, येशू ख्रिस्त आहे तो निवडलेला. दुसरं पॉइंट, आम्हाला करार माहीत असला पाहिजे. दाविदाला करार माहीत होता. दाविदाला राजा होता आणि त्या ठिकाणी मेंढपाळ जरी असला तरी त्याला करार माहीत होता. परमेश्वराने त्याच्यासोबत जो करार केला आहे आणि त्या कराराचं चिन्ह काय? सुनता. आमेन. त्या कराराचं चिन्ह काय होतं? सुनता त्या ठिकाणी. आणि दाविदाला करार माहीत होता. आमच्यासोबत परमेश्वराने करार केलेला आहे. तो कुठला करार आहे? तो रक्ताचा करार केलेला आहे. त्यांनी ते रक्त सांडलेलं आहे आणि त्या रक्ताच्या कराराच्या द्वारे त्यांनी आम्हाला तारण दिलेलं आहे. तो रक्ताचा करार आम्हाला माहीत असणं फार गरजेचं आहे. ते जर आम्हाला माहीत नाही तर त्या ठिकाणी आम्हाला काहीही उपयोग नाही, आम्हाला काहीही प्राप्त होणार नाही. 1 शमूएल 17:26 आसपास उभे असणाऱ्या लोकांना दाविदाने विचारले, ह्या पलिष्ठाला मारून इस्रायलाची अप्रतिष्ठा दूर करणाऱ्या मनुष्याला काय मिळेल? ह्या असुंती पलिष्ठाने जिवंत देवाच्या सेना तुच्छ लेखाव्यात काय? दाविदाला सुनतेचा करार माहीत होता व त्याला खात्री होती की परमेश्वर त्याच्यासाठी युद्ध जिंकून त्याला यश देणार. डेव्हिड न्यू द कव्हनंट. दाविदाला माहीत होते की माझ्यासोबत माझी सुनता झालेली आहे आणि त्या ठिकाणी मी परमेश्वराच्या कराराबरोबर आहे, करारामध्ये आहे, तेव्हा मला कुठलीही इजा होणार नाही. हा बलिष्ठ काय? हा बलिष्ठ त्या ठिकाणी त्याची सुनता झालेली नाही म्हणून तो त्या ठिकाणी त्याला काही संरक्षण नाही असं त्याचं म्हणणं होतं. ज्या वेळेला आम्ही प्रत्येक वेळेला महिन्याच्या संडेला त्या ठिकाणी प्रभू भोजनाच्या जवळ येतो, त्या वेळेला हे जे परमेश्वराने आमच्यासोबत केलेला रक्ताचा जो करार आहे तो करार आम्ही आठवतो. आणि त्या ठिकाणी परमेश्वराने सांगितलं, जितक्यांदा तुम्ही खाता आणि पिता तितक्यांदा मी तुमच्यासाठी मरण पावलो, ह्याची घोषणा तुम्ही करता. कशाची घोषणा आम्ही करतो? त्या कराराची घोषणा आम्ही करतो. परमेश्वरा, तू आमच्यासोबत तो करार केलेला आहे. आम्ही त्या ठिकाणी गोशेनमध्ये आहोत, आम्ही सुरक्षित आहोत, आम्हाला कुठल्याही वाईट गोष्टींची आम्हाला इजा किंवा बाधा होणार नाही असं आम्ही त्याला जाहीर करतो आणि आम्ही त्याला धन्यवाद देतो. नेहमी त्या ठिकाणी जेव्हा प्रभुभोजनामध्ये आम्ही भाग घेतो त्यावेळेला आम्ही त्याचं शरीर आणि त्याचं रक्त जे आमच्यासाठी त्या ठिकाणी सांडलं गेलेलं आहे ते आम्ही त्या ठिकाणी घेत असताना आम्ही त्याच्यावरती काय करतो? आम्ही त्याच्यावरती शिक्कामोर्तब करतो. परमेश्वराला सांगतो की प्रभू परमेश्वर हे तू केलं. आणि त्याप्रमाणे प्रकटीकरण 12:11 जे काय वचन दिलेलं आहे त्यांनी कोकराच्या रक्तानं आणि त्यांनी आपल्या साक्षीने त्यांनी काय केलेलं आहे? त्या शैतानावरती मात केलेली आहे. प्रत्येक वेळेला आम्हाला हे जे रक्ताचा करार आठवतो त्या वेळेला आम्ही त्याच्यावरती मात करतो. ज्या वेळेला आम्ही साक्ष देतो, साक्ष ज्याच्या जीवनामध्ये झालेली त्यांनी येऊन साक्ष द्यायला पाहिजे बरं का. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. परमेश्वराला गौरव. ज्याच्या जीवनामध्ये त्यांनी साक्ष केली त्याने येऊन त्या ठिकाणी परमेश्वराचा गौरव त्या ठिकाणी येऊन सांगितलं पाहिजे सर्वांसमक्ष. मंडळीमध्ये येऊन त्यांनी सर्वांसमक्ष उभं राहून त्यांनी साक्ष त्या ठिकाणी देणं फार गरजेचं आहे. डिसिप्लिन आहे, परमेश्वराचा आदर आहे. कोणी केलं? परमेश्वराने केलं. म्हणून त्या ठिकाणी परमेश्वराचा आदर त्या ठिकाणी सर्वांसमक्ष त्या ठिकाणी करायचा. त्यांनी करायचं, त्यांनी स्वतः करायचं. परमेश्वरांनी
त्याच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी तो चमत्कार का केला, तर त्या ठिकाणी त्यांनी स्वतः येऊन त्या ठिकाणी येऊन परमेश्वराची साक्ष केली पाहिजे. त्याला परमेश्वराकडनं आदर मिळाला पाहिजे, सर्वांसमक्ष आदर मिळाला पाहिजे, आणि त्यासाठी परमेश्वर ते करतो. जर आम्ही ते केलं नाही तर ठीक आहे, नाही केलं, परंतु परमेश्वराला त्याप्रमाणे गौरव प्राप्त होत नाही. नेवर. हे बारकाईने लक्षात ठेवा. तिसरी गोष्ट, दाविदाचा परमेश्वरावरती असणारा विश्वास. 1 शमूएल 17:32 मग दाविदाने शौलाला म्हणाला, या पलिष्ठेमुळे कोणाही माणसाचे मन कचरू नये, आपला दास जाऊन त्यांच्याशी लढेल, कारण तो पलिष्ठी बेसुंती होता, म्हणजे त्याचा देवाबरोबर करार नव्हता. म्हणून दावीद ह्या प्रकारे तो बोललेला आहे. शौलाला हे पण माहीत नाही. बेसुंत असल्यानंतर त्या ठिकाणी ते करारामध्ये नाही, सुंत असल्यानंतर ते करारामध्ये आहेत, हे पण शौलाला माहीत नाही. त्यावेळेला तो पलिष्ठी 40 दिवस त्या ठिकाणी जेव्हा तो त्या ठिकाणी चॅलेंज देत होता, त्यावेळेला हे सर्व शौल आणि त्याचं सैन्य थरथर 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 कापत असे, आणि त्या ठिकाणी कोणीही त्या ठिकाणी जात नसे. आमचा विश्वास कशावरती? येशू ख्रिस्तानी जे आमच्यासाठी त्या क्रूसावरती जे काम केलेलं आहे, ते जे ते फिनिश वर्क आहे, ते जे ते संपूर्ण काम त्यांनी केलेलं आहे, त्याच्यावरती आमचा विश्वास असला पाहिजे. तो विश्वास त्यांनी केलेल्या कामांवरती त्या ठिकाणी आमचा जर असला तर आम्हाला प्रत्येक वेळेला आशीर्वाद प्राप्त होता. दाविदाचा परमेश्वरावरती विश्वास कशावरती होता? तर त्या ठिकाणी त्यांनी त्यासोबत जो केलेला करार तो त्याला माहीत होता, आणि त्याप्रमाणे तो प्रत्येक वेळेला त्या ठिकाणी त्याचा उपयोग करत असे. चौथं, अनेक वेळेला जग आम्हाला असमर्थ करेल बरं का, असमर्थ ठरवेल आम्हाला. प्रत्येक वेळेला आम्हाला असमर्थ ठरवेल. 1 शमूएल 17:33 शौल दाविदाला म्हणाला, ह्या पलिष्ठाशी लढायला तू समर्थ नाहीस. कोण म्हणतो? बिलीवरच म्हणतो बरं का. बिलीवरला कोण आहे? शौलच म्हणतो. कोणाला? दाविदाला. अरे तू काय एवढ्या टिल्ल्या, तू मेंढरं तरी नीट पाळतोस का नाही मला माहीत नाही, परंतु त्या ठिकाणी अरे तू काय, त्या ठिकाणी काठी तुझ्या हातामध्ये 24 तास, आणि तू त्याच्यासोबत काय लढणार आहेस? असमर्थ आहेस तू. या पलिष्ठाशी लढायला तू समर्थ नाहीस, कारण तू केवळ तरुण आहेस आणि तो बाळपणापासून कसलेला योद्धा आहे. असे काही चर्चमध्ये लोक असतात जे आम्हाला असमर्थ करतात, आणि जे बिलिव्हर्स नाहीत त्यांचं ते काय करतात? फार मोठ्याने गुणगान गातात आणि आम्हाला असमर्थ करतात. लक्षात ठेवा, हे फार महत्त्वाचं आहे. कोणाबद्दल कंपॅरिझन? बिलिव्हर्स लोक कोणासोबत कंपॅरिझन करतात? विश्वासातील जो आहे त्याला भक्कम करण्याऐवजी त्या ठिकाणी ते काय करतात? बाहेरच्या लोकांचं उदाहरण देऊन त्यांना म्हणतात, तू असमर्थ आहेस, तू लहान मुलगा आहेस, तुला ते काय करता येणार नाही, तुला लढता येणार नाही, तू जाऊ नको रे तिथं. काय त्या ठिकाणी? आणि कोण? आणि स्वतःला तर काय करता येत नाही बरं का. तो जो कोणी सांगतो त्याला तर काहीच करता येत नाही, काहीच करता येत नाही. नुसतं तिथं ओरडला की हे लटलट 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 थरथराट. बायबलमध्ये एक वचन आहे, त्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, शौल नेहमी धष्टपुष्ट मस्क्युलर लोकांना बघत असे, आणि त्याप्रमाणे त्यांनी सर्व हे धष्टपुष्ट लोक त्याच्या मिलिटरीमध्ये, त्याच्या सेनेमध्ये त्यांनी घातलेले आहेत. कशावरती बघत होता तो? बाह्यस्वरूप बघतो. धष्टपुष्ट आहे, फार चांगला आहे, एकदम सर्व लटलट लटलट करायला. आम्हीच आमचे जे जवळचे आहेत, आमचे जे बिलिव्हर्स आहेत, आमचे जे प्रियजन आहेत, त्यांना म्हणतो अरे तुम्हाला जमणार नाही, तुम्ही करू नका ते. आणि त्या ठिकाणी आम्ही त्यांची तुलना बाहेरच्या लोकांसोबत करतो. त्यांचा विश्वास त्या ठिकाणी नवशिके असतात बिचारे. हे कोण असतात? नवशिके असतात. नुकतेच त्या ठिकाणी विश्वासामध्ये ते जन्मलेले असतात, वर येत असतात, परंतु आम्ही त्यांचा विश्वास त्या ठिकाणी काय करतो? दाबून टाकतो आणि त्या ठिकाणी त्यांना वर येऊ देत नाही. ह्या ठिकाणी शौलाने तसंच केलेलं आहे दावीद. परंतु दावीद कोण होता? परमेश्वराच्या हृदयामागे चालणारा होता तो. 5.
युद्ध जिंकायचं आहे त्या ठिकाणी अगोदर काय करायला पाहिजे? युद्ध जिंकण्याच्या अगोदर ते कुठं जिंकायला पाहिजे? आत्म्यामध्ये ते युद्ध जिंकायला पाहिजे. हो, आत्म्यामध्ये ते युद्ध जिंकायला पाहिजे. आत्म्याचे डोळे उघडे ठेवा नेहमी. इफिस्करास 1:17 आणि 18 मध्ये त्या ठिकाणी पौल प्रार्थना करतो, म्हणतो की परमेश्वरा ह्यांना ज्ञानाचं आणि त्या ठिकाणी प्रगटीकरण आत्मा तू दे, ज्ञानाचा, आणि त्या ठिकाणी गिव्ह देम दी स्पिरिट ऑफ रेव्हलेशन अँड द स्पिरिट ऑफ नॉलेज. त्यांना प्रगटीकरणाचा आत्मा दे तू, आणि त्यांचे डोळे उघड. कुठले डोळे? अंतचक्षु. हृदयाला त्या ठिकाणी डोळे असतात बरं का. ते डोळे केव्हा येतात आम्हाला? ते डोळे आम्हाला केव्हा प्राप्त होतात? ज्या वेळेला आम्हाला परमेश्वराकडनं जेव्हा आमचं तारण होतं त्यावेळेला आम्हाला ते डोळे, ती दृष्टी आम्हाला प्राप्त होते, आणि त्या दृष्टीने आम्ही जेव्हा बघतो त्यावेळेला ते आम्हाला दिसतं. त्याचा उपयोग आम्ही नेहमी करायला पाहिजे, नेहमी करायला पाहिजे. आणि 1 शमूएल 17:36 मध्ये काय म्हणतो तो? आपल्या दासांना त्या सिंहाला व अस्वलाला मारून टाकले. हा असुंती बलिष्ठी त्या दोघांपैकी एकसारखा ठरेल, कारण त्याने जिवंत देवाच्या सेनेला तुच्छ लेखलेले आहे. गल्ल्यात्यावरती तो धावून गेला का? गल्ल्यात्याला त्यांनी काय केलं का? काही नाही केलं. अजूनपर्यंत युद्ध सुरू झालं नाही, हे त्या ठिकाणी फक्त बोलणं आहे. मार्क 11:23 मध्ये तिकडे जाऊ नका, फक्त लक्षात ठेवा, टिपून ठेवा वाटलंच तर. मार्क 11:23 मध्ये व्हॉट एव्हर यू से यू शॅल हॅव व्हॉट एव्हर यू से. तुम्हाला जे काही तुम्ही बोलता त्याप्रमाणे तुम्हाला ते प्राप्त होतं. जे काही तुम्ही बोलता ते तुम्हाला प्राप्त होतं. म्हणून नेहमी चांगलं बोला, चांगलं बोला. हेच दुखतं तेच दुखतं म्हटलं की ते सुरू होतं, लिंक लागायला सुरू होते. ते बोलायचं नाही. काय पाठीमागे पिडाच लागली बघा, लागली, सुरू झालं लगेच. घरी जाऊपर्यंत इतकं मोठं ते पतंग उडवताना बघितली का तुम्ही? पूर्वी आम्ही असायचो त्यावेळेला ती पतंग स्थिर राहत नसे. स्थिर राहत नसल्या कारणाने त्याला काय करायचो आम्ही? शेपूट बांधायचं. शेपूट, लांब लचक शेपूट, ती अशी स्थिर राहते, स्थिर राहते. बोलू नका, बोलू नका. जे नको ते बोलू नका. जे पाहिजे ते बोला, जे पाहिजे ते बोला. प्रत्येक वेळेला जे पाहिजे ते बोला. जे नको ते बोलू नका, जे नकोय ते बोलू नका त्या ठिकाणी. आणि त्याप्रमाणे त्यांनी काय केलेलं आहे? त्याला जे काही पाहिजे होतं त्यांनी अगोदर बोललं. ह्या ठिकाणी अस्वलाला सिंहाला मी मारून टाकलेला आहे. हा असून ती बलिष्ठी त्यांच्यापैकीच तो आहे, आणि त्याला पण मी त्या ठिकाणी संपुष्टात आणणार. शमूएल 17:37 मध्ये दावीद आणखीन म्हणाला, ज्या परमेश्वराने मला सिंहाच्या व अस्वलाच्या पंजातून सोडले तोच मला ह्या बलिष्ठाच्या हातून सोडविल. तेव्हा शौल दावीदाला म्हणाला, जा परमेश्वर तुझ्याबरोबर असो. दावीदाने आत्म्यामध्ये पाहिलं व तो हे सर्व शब्द बोललेला आहे. बोला फक्त, अजून युद्ध झालेलं नाही. पाचवं, जगिक प्रयत्न जे आहे, जगिक प्लॅन जे आहे, जगिक त्या ठिकाणी पद्धती आहेत ते त्या ठिकाणी घेऊ नका. आणि ते त्या ठिकाणी घेऊन त्या ठिकाणी आमचं त्या ठिकाणी युद्ध आम्हाला त्या ठिकाणी करता येत नाही. जगिक प्रयत्न, जगिक विचार, जगिक प्रयत्न, जगिक विचार, जगिक त्या ठिकाणी कोणी आम्हाला सांगितलं त्याप्रमाणे जर आम्ही करायला लागलो तर आम्ही असफल होणार, असफल होणार. काय झालं या ठिकाणी? 1 शमूएल 17:38 ते 39. शौलाने आपला पेहराव दावीदाला लेववला, त्याच्या मस्तकी पितळी टोप घातला व त्याच्या अंगात चिलखत चढवले. दावीद आपली तलवार व आपल्या चिलखतावरून बांधून चालून पाहू लागला, कारण त्याला यापूर्वी त्याचा सराव नव्हता. जगिक गोष्टी जेव्हा आम्ही वापरतो त्याचा सराव आम्हाला नसतो. आम्हाला फक्त सराव आहे एकच, येशूच्या नावाचा आणि त्याच्या वचनाचा आम्हाला सराव आहे. त्याच्याशिवाय आम्हाला दुसरं कुठल्या गोष्टींचा सराव असता कामा नये आमच्या जीवनामध्ये.
दावीद शौलाला म्हणाला, हे घालून माझ्याने चालवत नाही, कारण मला ह्याचा सराव नाही. आम्हाला फक्त वचनाचा सराव आहे, प्रार्थनेचा सराव आहे, उपवासाचा सराव आहे, आणि त्याप्रमाणे कारण मला याचा सराव नाही, म्हणून दाविदाने ते उतरून ठेवले. ज्या गोष्टींचा सराव आपल्याला नाही त्या गोष्टी कधीही करण्याचा प्रयत्न करू नये आम्ही. म्हणजेच दाविदाच्या प्रमाणे त्या असाध्य गोष्टी होत्या, असाध्य गोष्टी आहेत. एवढं वजन घालून कधीही तो चाललेला नाही हो, कधी चाललेला नाही. हां, काय करणार तो म्हणाला मला ह्याचे सराव नाही आणि म्हणून ह्या गोष्टी मी त्या ठिकाणी वापरत नाही. 6वी गोष्ट, आपला शत्रू एक साधारण मेलेला कुत्रा आहे हे तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. आपण म्हणत नाही कुत्रा, तोच म्हणतो. 1 शमूएल 17:43 मध्ये तो पलिष्ठी दाविदाला म्हणाला, मी काय कुत्रा आहे का म्हणून तू काठी घेऊन माझ्या पुढे आला आहेस. त्या पलिष्ठाने आपल्या देवाचे नाव घेऊन दाविदाला शिव्या शाप दिले, परंतु आमच्या येशू ख्रिस्ताचे नाव सर्व नावापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे. ते आम्हाला माहीत असलं पाहिजे. तो त्याच्या देवाचं नाव घेऊन त्या ठिकाणी आम्हाला शिव्या शाप देतो, काहीही होणार नाही. तो म्हणतो मी काय कुत्रा आहे का? हो, कुत्राच आहे, मेलेलं कुत्रं आहे ते. कळलं का? हे जाणून घ्यायला पाहिजे. घाबरायचं नाही हो, घाबरायचं नाही, घाबरायचं नाही. 7वी गोष्ट, येशूच्या नावामध्ये युद्ध आम्ही जिंकलं पाहिजे. 1 शमूएल 17:45 मध्ये तेव्हा दावीद व त्या पलिष्ठाला म्हणाला, तू तलवार, भाला व बर्ची घेऊन माझ्यावर चालून आलास, पण इस्रायली सेनेच्या देवाला तू तुच्छ लेखले आहेस. त्या सेनाधीश परमेश्वराच्या नावाने मी तुझकडे आलो आहे. अजून युद्ध सुरू झालेलं नाही. दाविदाला ज्या गोष्टी त्याला पाहिजेत त्या गोष्टी तो शांततेने, पूर्ण रीतीने बोलत आहे. घाई गडबड करायची नाही, कारण आपल्याला माहिती त्या युद्धाचा शेवट काय. आम्ही ऑलरेडी येशू ख्रिस्तानी 2000 वर्षापूर्वी ते जिंकलेलं आहे. आम्हाला जिंकायची कष्ट येणार नाहीत, कारण देव काय म्हणतो, युद्ध माझं आहे, मी ते जिंकणार आहे. तुम्हाला काय, तुम्हाला शांत राहायचं आणि तुम्ही फक्त प्रेक्षक म्हणून तुम्ही ते बघायचं. आम्हाला लढायचं पण आवश्यकता नाही, परंतु आम्ही घाई गडबड बिलकुल करायची नाही. घाई गडबड बिलकुल करायची नाही. 1 शमूएल 17:46 मध्ये, आज परमेश्वर तुला माझ्या हाती देईल, मी तुझा वध करीन व तुझे शीर धडापासून वेगळे करीन. मी आज पलिष्ठी सैनिकांची प्रेते आकाशातील पक्ष्यांना व वनपशूंना देईन, तेव्हा इस्रायलमध्ये देव आहे असे अखिल पृथ्वीला कळून येईल. परमेश्वराला किती सुंदर वाटत असेल ना. हा दावीद, हा मेंढपाळ, जो त्याच्या हृदयामागं चालणारा आहे, तो त्या ठिकाणी अजून युद्ध केलेलंच नाही, थरथराट काही नाही त्या ठिकाणी. कॉन्फिडन्स त्याला एवढा आहे बघा. त्यांनी जे काय त्याला पाहिजे त्याप्रमाणे त्यांनी बोललं आणि परमेश्वराचा त्यांनी गौरव केला. म्हणतो तेव्हा इस्रायलामध्ये देव आहे असे अखिल पृथ्वीला कळून येईल. केव्हा त्याने देवाला गळ घातली की देवा, आता मी तुझं नाव घेतलेलं आहे, सर्व इस्रायलमध्ये तुझं नाव त्या ठिकाणी सर्वांना समजणार आहे. कधी? तू जर ह्या पलिष्ठ्याला जर खलास करून टाकलं तर. देव म्हटलं, अरे मला पण अडकवलं ह्यांनी, आता मला ते करायलाच पाहिजे, आता मला ते करायलाच पाहिजे. असं परमेश्वराला तुमच्या परिस्थितीमध्ये अडकवण्याचा नेहमी प्रयत्न करा. देवाला ते आवडतं बरं का, देवाला ते आवडतं. देवाचा गौरव होतो त्या ठिकाणी, देवाचा गौरव होतो. आणि 1 शमूएल 17:47 मध्ये, आणि ह्या सगळ्या समुदायाला कळून येईल की परमेश्वर तलवारीने व भाल्याने विजय होत असे नाही, कारण हे युद्ध परमेश्वराचं आहे, तो तुम्हाला आमच्या हाती देईल. आम्हाला वाटतं आमच्याकडे पैसे आहेत, आम्हाला वाटतं आमच्याकडे एवढं इन्फ्लुएन्स आहे, एवढे लोक आहेत, एवढे त्या ठिकाणी आमचं, त्या ठिकाणी आम्ही सर्व करू शकतो, सर्व करू शकतो. सर्व एक दिवशी फेल होतं बरं का, सर्व फेल होतं. जगामध्ये आलो कसे आलो? कपडे घालून आलो का? नाही. ज्या वेळेला युद्धामध्ये आम्ही जातो त्यावेळेला सर्व तिथं सोडून त्या ठिकाणी युद्धाच्या समोर नुसतं काय करायचं, युद्ध करायचं नाही आम्हाला, फक्त बघायचं, प्रेक्षक म्हणून फक्त बघायचं, युद्ध लढायचं नाही, लढायला जाऊ नका. नाही, मग आपण तसं केलं तर ते होईल ना, किंवा तसं करू आपण, ते करू. सर्व फेल होतं. आम्ही करून बसलो.
सर्व फेल होतं, फेल्युअर आहे, सर्व सर्व फेल्युअर आहे. शांत बसा, शांत बसा, शांत बसा. वेळ जात नसेल तर बाहेर जा आणि आकाशाकडे बघा, कारण की त्याचं येणं कधी होईल त्या ठिकाणी नाही. आकाशाकडे बघा. किती जण त्या ठिकाणी हात वर करा बरं. हां, किती जण त्या ठिकाणी आकाशाकडे बघत राहतात. किती वेळा आम्ही बघितलं, आम्ही रात्री गेलो आणि त्या ठिकाणी आम्ही आकाशाकडे बघितलं. कशासाठी? त्याचं येणं कधी पण होणार आहे. आम्हाला सवय असली पाहिजे आकाशामध्ये बघण्याची. तो असंच आकाशामध्ये येईल आणि त्या ठिकाणी तुतारी वाजेल आणि त्या ठिकाणी मग नंतर जे अगोदर मेलेले आहेत ते त्या ठिकाणी उठले जातील आणि त्यानंतर आम्ही जे जिवंत आहोत त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी वर स्वर्गामध्ये घेतलं जाईल. व्हॉट इज इट कॉल्ड एज? इट इज कॉल्ड एज ट्रान्सलेशन. इट इज कॉल्ड एज रॅप्चर. ह्याची माहिती आम्हाला असली पाहिजे. कधी पण होऊ शकतं, ते कधी पण होऊ शकतं आणि त्याप्रमाणे ते आम्हाला माहीत असलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या समुदायाला कळून येईल की परमेश्वर तलवारीने व भाल्याने विजय होत नाही, कारण हे युद्ध परमेश्वराचं आहे. तो तुम्हाला आमच्या हाती देईल. गल्ल्याचा वध करण्याआधी दाविदाने हे सर्व बोललेलं आहे. हे सर्व बोलला. काय केलेलं त्यांनी? आत्म्यामध्ये त्यांनी युद्ध जिंकलेलं आहे. आत्म्यामध्ये त्यांनी युद्ध जिंकलेलं आहे. आलं की त्या ठिकाणी युद्ध, त्या ठिकाणी विश्वासाची परीक्षा होत असताना त्या ठिकाणी लगेच त्या ठिकाणी ते करायला जाऊ नका. तुमच्याकडे विश्वासाची ढाल आहे का? तुमच्याकडे अधिक प्रमाणामध्ये वचनं आहेत का? ती वचनं तुम्हाला पाठ आहेत का? किंवा ती तुम्हाला आठवतात का? त्याप्रमाणे ती वचनं घेऊन त्या ठिकाणी परमेश्वराला जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीप्रमाणे त्या ठिकाणी परमेश्वरासमोर ते बोला आणि त्या ठिकाणी परमेश्वराला समजतं की ह्या वचनांच्याद्वारे त्या ठिकाणी त्यांना यश पाहिजे, त्याला त्या ठिकाणी समृद्धी पाहिजे आणि त्याप्रमाणे तो देतो, त्याप्रमाणे तो करतो वचनांप्रमाणे. म्हणून प्रत्येक वेळा मी म्हणतो की ज्या वेळेला आम्ही कोणाकडे जातो, प्रार्थना करा आमच्यासाठी. कुठलं वचन तुमच्याकडे आहे? कुठलं वचन तुमच्याकडे आहे? ते वचनाच्या अनुसार त्या ठिकाणी प्रार्थना होते, कारण तो विश्वास त्या मनुष्याच्या हृदयामध्ये असतो आणि त्या वचनानुसार त्याला ते आशीर्वाद प्राप्त होतात. अजून गल्ल्याताचं वध झालं नाही बरं का. गल्ल्याताचं वध झालेलं नाही अजून. योहान 11:42 मला माहित आहे की तू सर्वदा माझे ऐकतोस. कोण म्हणाले? कुठं? लाजरच्या देत. काय म्हणतो येशू ख्रिस्त? मला माहित आहे की तू सर्वदा माझं ऐकतोस, तरी जो लोकसमुदाय सभोवती उभा आहे त्यांच्याकरता मी बोललो, यासाठी की तू मला पाठवले आहेस असा त्यांनी विश्वास धरावा. योहान 11:41 ह्यावरून मृताला ठेवले होते, तेथून त्यांनी धोंड काढली. तेव्हा येशूंनी दृष्टी वर करून म्हटले, हे बापा, तू माझे ऐकलेस म्हणून मी तुझे आभार मानतो. काय केलं हे येशूनी? काय केलेलं आहे? येशूही तेच करतो. येशूही तेच करतो. आपल्या पित्याला त्या ठिकाणी फक्त धोंड, ते त्या ठिकाणी गुहा आहे त्याचं, ते धोंड बाजूला करा तो म्हणाला. लाजारला त्यांनी जागा केलं का? नाही केलं अजून. तो काय म्हणतो? पित्याला त्यांनी प्रार्थना केली, हे बापा तू माझे ऐकलेस. 41 योहान 11:41 तू माझे ऐकलेस म्हणून मी तुझे आभार मानतो. आणि त्या ठिकाणी 42 तो म्हणतो, तू सर्वदा माझं ऐकतोस, तरी जो लोकसमुदाय सभोवती उभा आहे त्याच्याकरता मी बोललो, यासाठी की तू मला पाठवले आहेस असा त्यांचा विश्वास धरावा. येशू ख्रिस्तानी पण चमत्कार करण्याआधी जे काही त्याला पाहिजे होतं ते तो बोलला आहे. त्याचं अनुकरण आम्ही केलं पाहिजे. आम्ही बोलतो का? नाही, बोलायला पाहिजे. ही शिक्षा आहे याच्यामध्ये. गोष्टी काय होत नाहीत त्याच्यामुळे ते होत नाहीत. कोण विश्वासू आहे? एकच विश्वासू त्या ठिकाणी घ्या आणि त्याच्यासोबत त्या ठिकाणी जेव्हा दोघे किंवा तिघे एकत्र जमतील त्या ठिकाणी त्या गोष्टी होतील. बोला त्या ठिकाणी, त्या वचन घेऊन त्याप्रमाणे बोला. आणि येशू ख्रिस्त पण बोलला. येशूने, पित्याने येशूच्या गोष्टी कुठल्या ऐकल्या? तू माझं सर्व ऐकतोस, सदा सर्वदा ऐकतोस. कुठल्या गोष्टी येशू ख्रिस्त त्या ठिकाणी जेव्हा त्याला चिठ्ठी पाठवली की तू ज्याच्यावरती प्रीती करतो तो लाजार त्या ठिकाणी तो आजारी आहे, तेव्हापासून तो कुठल्या गोष्टी बोलला त्या गोष्टी आपण बघू. पहिली गोष्ट, हा आजार मरणासाठी नव्हे तर देवाच्या गौरवासाठी आहे असं तो म्हणाला. बरोबर आहे. म्हणजे देवाच्या गौरवासाठी, पित्याच्या गौरवासाठी हा आजार आहे असं तो म्हणाला. दुसरी गोष्ट, आपला मित्र लाजार तो काय केलेला आहे? झोपला आहे म्हणाला, मेलेला आहे म्हणाला नाही तो.
मेलेला आहे म्हणाल नाही. तिसरी गोष्ट, तुझा भाऊ पुन्हा उठेल, कारण पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावरती विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. येशू ख्रिस्त त्या ठिकाणी मार्थाला म्हणालेला आहे. ह्या गोष्टी तो बोलला. हे सर्व येशू ख्रिस्त त्या ठिकाणी अजून मार्था आणि मर्याला म्हणाला, तू जर माझ्यावरती विश्वास ठेवला तर तू त्या ठिकाणी काय बोलली, परमेश्वराचं गौरव पाहशील. हे सर्व गोष्टी तो बोललेला आहे. आणि हे सर्व गोष्टी पित्यांनी येशू ख्रिस्तानी जे बोललेले ते त्या ठिकाणी ऐकलेलं आहे. हे सर्व येशू ख्रिस्त लाजाराला जिवंत करण्याआधी बोललेलं आहे. गोष्टी पाहिजे जर असतील, प्रार्थना जर ऐकली गेली पाहिजे असेल, चमत्कार जर व्हायला पाहिजे असतील, तर ह्या सर्व गोष्टी आम्ही अगोदर बोलल्या पाहिजेत. हे फार महत्त्वाचं प्रकटीकरण आहे या ठिकाणी. आणि म्हणून त्या ठिकाणी पौल म्हणतो की जसं मी येशू ख्रिस्ताचे अनुकरण करतो ह्या गोष्टींमध्ये, तसं तुम्ही पण माझे अनुकरण करणारे व्हा. 8वी गोष्ट, शत्रूच्या दिशेने आम्ही धावलं पाहिजे, त्याच्याकडून आम्ही पळालं नाही पाहिजे. 1 शमूएल 17:48 मग तो पलिष्ठी उठून दाविदाशी सामना करायला जवळ आला, तेव्हा दावीद त्या पलिष्ट्यांशी सामना करायला सैन्य होते त्या दिशेकडे त्वरेने त्या ठिकाणी धावला. शत्रूला त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताने क्रुसावरती 2000 वर्षापूर्वी त्यांनी त्याला पराजय केलेला आहे. आम्हाला घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे. त्या ठिकाणी भिवू नका. 9, आत्म्याची तलवार बाळगली पाहिजे. आत्म्याची तलवार म्हणजे काय? वचन हे आत्म्याची तलवार आहे. वचन हे आत्म्याची तलवार पाहिजे. आमच्याकडे तलवार नसली तरी चालेल. दाविदाकडे तलवार नव्हती, दावीकडे भाला पण नव्हता, सुरा पण नव्हता त्या ठिकाणी, परंतु त्याच्याकडे आत्म्याची तलवार होती. 1 शमूएल 17:50 ह्या प्रकारे दाविदाने गोफणगुंडा घेऊन त्या पलिष्ट्यावरती सरशी केली आणि त्याचा वध केला. दाविदाच्या हाती तलवार पण नव्हती. हे सर्व आत्मिक युद्ध तो अगोदर जिंकलेला आहे आणि त्यानंतर त्यांनी हे केलेलं आहे. 10, वचनाची तलवार वापरायला पाहिजे आम्ही. 1 शमूएल 17:51 दाविदाने धावत जाऊन त्या बलिष्ठाच्या छातीवरती पाय दिला व त्याचीच तलवार म्यानातून काढून त्याला ठार करून त्याचे शीर छेदले. आपला महावीर गतप्राण झाला हे पाहून बलिष्ठी पळून गेलेले आहेत. 11वं वचन 11, परमेश्वराच्या कृपेच्या ढगफुटीचा लाभ घेणं फार गरजेचं आहे. प्रत्येक युद्धानंतर त्या ठिकाणी प्रत्येक आमची जी विश्वासाची परीक्षा होते त्या विश्वासाच्या परीक्षेमध्ये त्या ठिकाणी ठरलेलं आहे कृपेची ढगफुटी प्रत्येक वेळेला आहे. 1 शमूएल 17:53 मग इस्रायल लोक बलिष्ठांचा पाठलाग करण्यास सोडून परत आले व त्यांनी त्यांची छावणी काय केलेली आहे? लुटलेली आहे. कृपा आहे व प्रत्येक ठिकाणी कृपा आहे. आम्हाला प्रत्येक ठिकाणी आम्हाला कृपेची ढगफुटी त्या ठिकाणी आहे. आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्याप्रमाणे 12, परमेश्वराच्या नजरेने स्वतःला पाहायला शिका. आत्मिक नजरेने, देहाच्या नजरेने नव्हे. आम्ही अशक्तच आहोत, आम्ही नागतोडेच आहोत, आम्हाला काही करताच येणार नाही. आम्ही त्या ठिकाणी कसं आम्ही करणार? आम्ही हरलेलोच आहोत. परंतु जोशुआ आणि त्या ठिकाणी कालेब काय म्हणाले? किती जण होते हो त्या ठिकाणी? किती जण पाठवले होते त्या ठिकाणी हेरागिरी करायला? 12 जणांना पाठवलं होतं ना? 12 जणांना पाठवलं होतं त्या ठिकाणी. 12 त्या ठिकाणी काय 12 ट्राईब्स होत्या आणि त्या 12 ट्राईब्समधून एक त्याप्रमाणे 12 जणांना पाठवलं होतं. त्याप्रमाणे दोघांनी काय आणलं त्या ठिकाणी? गुड रिपोर्ट आणला. आणि 10 जणांनी काय केलं? बॅड रिपोर्ट आणला. प्रत्येक 12मध्ये 2 लोक काय करतील? हे समीकरण आहे. 2 काय करतील? चांगला रिपोर्ट देतील. 10 जण काय करतील? दे आर गोइंग टू गिव्ह बॅड रिपोर्ट. लक्षात ठेवा. एखाद्याने बॅड रिपोर्ट आणला तर तुम्ही समजा हे 10 पैकी 1 आहे. सांगणारे चांगलं सांगणारे फार कमी आहेत. फार कमी आहेत. हे समीकरण आम्हाला माहीत असलं पाहिजे. प्रकटीकरण 1:6 प्रमाणे आम्ही राजे व याजक ह्याप्रमाणे आम्ही वागलं पाहिजे. गणना 13:33 तेथे काही नेफिलीन अनाक महाबलाढ्य वंशज नेफिलीमपासून आहेत लोकांनी बघितले
आमच्याच दृष्टीत आम्ही नाकतोड्याप्रमाणे होतो आणि त्यांनीही आम्हाला तसेच भासले. त्यांच्याप्रमाणे हे ठरवतात की आम्ही नाकतोडे आहोत, आम्ही अशक्त आहोत. आमचा जिवंत प्रभू परमेश्वर कोण आहे? आमचा त्या ठिकाणी ही इज आवर कॅप्टन, ही इज आवर सुपरमॅन. आणि त्याप्रमाणे आम्ही. मग दाविदांनी युद्ध कशाने जिंकलं हो? गोफणीनी का गोफण गुंड्यांनी? आम्ही शिकवतो ना, संडे स्कूलला शिकवतो आम्ही. दाविदाने कशाने जिंकलं? ते अगोदर त्या ठिकाणी आत्म्यामध्ये ते केलं. जे काही त्याला पाहिजे होतं त्या ठिकाणी तो मार्क 11 आणि 24 प्रमाणे तो म्हणाला, जे काही व्हॉट एव्हर वी वॉन्ट यू शॅल हॅव व्हॉट एव्हर यू से, यू शॅल हॅव व्हॉट एव्हर यू से. तुम्ही जे काही बोलता ते तुम्हाला प्राप्त होतं. आणि त्याप्रमाणे तो बोलला आणि त्याप्रमाणे त्याला प्राप्त झालेलं आहे. येशू ख्रिस्ताने पण आम्हाला तेच सांगितलेलं, जे काही त्याला पाहिजे होतं त्याप्रमाणे तो बोलला. येशू ख्रिस्त बोलला त्या ठिकाणी लाजारला त्या ठिकाणी. आणि नंतर मग तो लाजाराला म्हणाला, लाजार तोडा कर, उठ आणि बाहेर ये. सर्व बोलल्यानंतर तो गेलेला आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी युद्ध त्या केलं. आणि ते सर्व सैतान आमचा दास आहे, आमच्या पायाखाली आहे. हे कोणामुळं? येशू ख्रिस्त. त्यांनी ते युद्ध जिंकलं. जीभ हे गोफण असून परमेश्वराचं वचन हे गुळगुळीत गोफणगुंडा असून ते मुखामध्ये घालून शत्रूवरती ह्या गोफणीचा वापर करून त्याला हरवा. तो अगोदरच हरलेला आहे. तो अगोदरच हरलेला आहे. परमेश्वराने ते युद्ध जिंकलेलं आहे. परमेश्वराने. मग आता खरी गोष्ट काय? कशामुळे तो जिंकला? आता ह्याच्या पुढं लहान लेकरांना असं शिकू नका. काय शिकवणार? आम्ही शिकलो आता. अगोदर जे काय पाहिजे असेल तर ते चांगलं आम्ही बोलायचं. लहान लेकरांना पण त्याप्रमाणे शिकवलं. लहान लेकरं फार हुशार असतात बरं का. एकदा त्यांना सांगितलं लगेच त्याप्रमाणेच ते करणार. उलट आम्हाला ते शहाणपणा शिकवतील. फार चांगले असतात, देवाचे लेकरं असतात. परमेश्वराने सांगितलं परमेश्वराचं राज्य ह्यांचंच आहे, त्यांचा आदर करा. परमेश्वराचं राज्य ह्यांचं आहे. आणि त्यांना आम्हाला कशाला आशीर्वाद दिलं? प्रत्येकानं वाटतो हां बाबा आम्हाला दिलं, परमेश्वराने आम्हाला दिलं, आम्ही त्या ठिकाणी आम्हाला लेकरं झाले. तसं नाही आहे ते. तसं नाही. लेकरं परमेश्वराकडून दिलेलं हे धन आहे आणि दान आहे. हे कशासाठी आहे? त्यांचं परमेश्वराचं राज्य त्यांचं आहे. आणि परमेश्वराने काय सांगितलेलं त्या ठिकाणी आम्हाला? जोपर्यंत तुम्ही ह्यांच्याप्रमाणे होत नाही तोपर्यंत तुमचा. आम्ही त्यांना संडे स्कूल शिकवतो, परंतु ते आम्हाला शिकवत असतात आयुष्यभर. कशासाठी? स्वर्गाच्या राज्यामध्ये जाण्यासाठी. हे शिकून घ्या. सॅल्यूट करा त्यांना. कोण आहेत ते? एकाला स्पर्श केलं तर येशू ख्रिस्ताला स्पर्श केल्यासारखा आहे तो. लहान लेकरं आहेत ते, श्रीमंत आहेत फार. काय त्याच्याकडे? परमेश्वराचं राज्य त्यांचं आहे. परमेश्वराचं त्यांच्याकडे बघून आम्ही शिकायला पाहिजे. लहान लेकरं फार चांगली असतात, तो फार चांगली असतात. तर हे जे आहे ते गोफणीने नव्हे आणि त्या दगडाने नव्हे. त्यांनी तर झालंच, परंतु अगोदर त्या ठिकाणी त्याला जे पाहिजे होतं ते तो बोलला. त्या ठिकाणी करार त्या ठिकाणी त्यांनी आठवला. आणि त्या करारामुळं त्या ठिकाणी आम्हाला करार माहीत असला पाहिजे. आणि त्या कराराच्यामुळं आम्ही सर्व युद्ध आमच्या आयुष्यातले असलेले ते आम्ही जिंकतो. आम्ही कधीही कधीही हरणार नाही. इथे आपण थांबूया. साक्ष आहे. ही साक्ष मी इथे ESS मध्ये असताना झालेली आहे. ESS मध्ये होडगी रोडला ESS हॉस्पिटल आहे, त्यामध्ये मी होतो. आणि त्यानंतर तिथून माझं स्थलांतर हे पुण्याला झालेलं आहे. काय झालं? बदली झाली. असंच दुपारी मी त्या ठिकाणी आलो 1:30-2ला घरी आलो. आणि त्या ठिकाणी त्यांची पण ड्युटी होती आणि ते आले. ते मॉर्निंग ड्युटी संपून तिथं दुपारी आले. आणि मला वाटलं आता माझं बदली झालेली आहे, आता त्या ठिकाणी काय पळापळी करावं लागली, इकडं जा तिकडं जा. कशासाठी? बदली कॅन्सल करण्यासाठी. प्रत्येकजण हेच करतात.
आम्ही पण ठरवलं आता, कारण माझ्या तिथं अगोदर ज्यांना ऑर्डर्स मिळाले तिथे सामुदायिक ट्रान्सफर झालेल्या होत्या. ते मी त्याच्यानंतर ती दुसरी साक्ष ती सांगेन नंतर. आणि त्याप्रमाणे काय झालं, सर्वजण आता इकडं जायचं तिकडं जायचं, एवढे पैसे द्यायचे. अरे बापरे, मी म्हटलं आता आल्यानंतर म्हटलं हे पण म्हणतील त्या ठिकाणी काय आपण कॅन्सल करू. सांगितलं मी त्यांना, सांगितलं होतं अगोदर सामान पॅक करायचं आणि उद्या सकाळी इंटरसिटीने पुण्याला जायचं आणि तिथं जॉईन व्हायचं. अरे म्हटलं हे असं काय, हां मला वाटलं हे काय तर म्हणतील त्या ठिकाणी होम मिनिस्टर कॅन्सल करा, इथं राहा, आपण करू काहीतरी. नाही म्हणलं जायचं तिकडं. गेलो, पॅक बिक केलं. नुकतंच इंटरसिटी त्या ठिकाणी नवीन सुरू झाली होती, रिकामी असायची. गेलो, तिथं गेलो, त्या ठिकाणी जिथं बदली झालेली होती त्या ठिकाणी मला जॉईन करून घेतलेलं नाही, जॉईन केलं नाही. आमचं हेड ऑफिस बेबेवाडीला होतं आणि त्या ठिकाणी मी तिथे गेल्यानंतर मला रुजू करून घेतलं नाही. माझ्याकडे ऑर्डर आहे, डायरेक्टर ऑर्डर ऑफ ESS, कमिशनर ऑर्डर ऑफ मुंबई, आणि त्यांनी मला जॉईन करून घेतलं नाही. एक आठवडा गेला, दररोज त्या ठिकाणी जायचं, मस्टरवरती सही करायला बघायचं, तिथं मस्टर देत नाही, सही करत नाही. एक आठवडा झाला, म्हटलं आता काय करायचं. मग एक आठवडा झाल्यानंतर त्या ठिकाणी काय केलं, रजिस्टर ID पाठवायचं. कुठं, सोलापूरून जिथून ट्रान्सफर झालं तिथं, पुण्याला ज्या डिस्पेन्सरीमध्ये तिथं त्या ठिकाणी डायरेक्टर ऑफिसला, तिथं मुंबईला कमिशनर ऑफिसला, आणि त्या ठिकाणी मंत्रालयाला असे 5 रजिस्टर AD प्रत्येक आठवड्याला मी करत असे. प्रत्येक रजिस्टर ADला 25 रुपये लागत असे. तेव्हा 1 महिना झाला, काही नाही. प्रत्येक महिन्याच्या प्रतिदिनी मी त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी मस्टरवरती सही करायला त्या ठिकाणी प्रयत्न करायचो, परंतु ते मला मस्टर देत नव्हते. 1 महिना झाला. नुकतंच त्या ठिकाणी आम्ही पुण्याला फ्लॅट घेतला होता, तिथं आम्हाला राहता यावं म्हणून, आणि तिथं आम्ही राहायचो. आणि त्या ठिकाणी इन्स्टॉलमेंट सुरू झालेले आणि ह्या ठिकाणी पेमेंट बंद झालं, जॉईनच झालं नाही. 1 महिना झाला. मग त्या ठिकाणी पहिल्या महिन्याच्या शेवटी त्या ठिकाणी मग सर्वजण मंत्रालयाला गेलो आणि त्या ठिकाणी तिथं मंत्रालयाला डिपार्टमेंटला गेलो. त्या ठिकाणी ते म्हणाले जागाच नाही म्हणे. मी म्हटलं जागा नाही, असं कसं त्या ठिकाणी तुम्ही माझी बदली केली. काही त्यांनी हे केलं नाही. 1 महिना झाला. मी म्हटलं परिस्थिती फार बिकट आहे. झालं, परत आलं मंत्रालय, काही झालं नाही. आठवड्याला प्रत्येक दिवशी जायचं, कोणी जॉईन करून घेतलं नाही. 1 आठवड्याला गेला, 5 रजिस्टर AD करायचे. असं प्रत्येक महिन्याला 5 रजिस्टर AD. दुसरा महिना गेला, दुसऱ्या महिन्यामध्ये गेलो मंत्रालयामध्ये, काहीही झालेलं नाही, काही झालं नाही. म्हटलं तेव्हा आता कसं करायचं. 2 महिने गेले. रेग्युलर सर्व्हिसमध्ये असं जर त्या ठिकाणी जर खंड जर पडला तर त्या ठिकाणी ती ब्रेक सर्व्हिस म्हणतात, आणि त्या ठिकाणी पुन्हा एक वार त्या ठिकाणी सुरुवात करावी लागते. पाठीमागचं त्या ठिकाणी तुम्हाला पेन्शनरसाठी, तुम्हाला पेन्शन मिळण्यासाठी ती सर्व्हिस काउंट केली जात नाही, आणि त्या ठिकाणी तुम्हाला गोत्यात तुम्हाला घालतात. 2 महिने गेले. तिसऱ्या महिन्याचा आठवडा सुरू झाला आणि मग आता काय करायचं. गेलो, काही नाही, जॉईन करून घेतलं नाही, काय नाही. महिना संपत आला. मग पुष्कळ राग आला. काय करायचं, दिवसभर नुसतं बसायचं. रात्री काय झालं, हे काय कुठं सोलापूरला यायचं नाही, काय नाही. मग त्या ठिकाणी म्हटलं आता काय खरं नाही, आता मंत्रालयामध्ये जायचं. आणि मंत्रालयामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी सगळे लवकर गेलो आणि त्या ठिकाणी तिथे एक क्लास 4 त्या ठिकाणी होता. क्लास 4 तो नेहमी ओळखायचा. काय साहेब तुम्ही किती दिवस झाले तुम्ही ह्या ठिकाणी येत आहे, किती दिवस झाले तुम्ही येत आहे इथं. हो आता काय, मग काय काम काय तुमचं. म्हटलं काम काय नाही, मला ट्रान्सफर माझी पुण्याला केलेली आहे, मला तिथं जाऊन मी त्या ठिकाणी मी रुजू होतोय, पण मला हे रुजू करून घेत नाही. असं का म्हटलं. बरं त्या ठिकाणी मी म्हटलं ते हेल्थ मिनिस्टर कुठे आहेत की तिथं बसलेत म्हणे, तिथे बसलेत, जाणार आहेत ते, लवकर जा. गेलो, आत गेलो, ढकलून गेलो. त्या ठिकाणी त्यांनी मला सांगितलं नाही बरं का. त्या ठिकाणी नुसता असा राग इतका होता, 3 महिन्याचा राग. आणि त्या ठिकाणी पैसे नाही, काय नाही, पगार नाही, आणि इतकं बोर झालेलं. एक प्रकारचा त्या ठिकाणी जोश आलेला. आणि त्या ठिकाणी ढकलून आत गेलं, ऐकून घेतलं. तेवढा त्या ठिकाणी
त्या डॉक्टरचा त्या ठिकाणी PA होता, त्याचं नाव डॉक्टर बजाज, आणि त्या ठिकाणी तो आला आणि त्या ठिकाणी तो काय करू लागला, गडबड करू, काय डॉक्टर काय झालं काय झालं, मग घेतलं मला आणि त्या ठिकाणी गेला. तो पिऊन काय म्हणतो त्या ठिकाणी, अहो साहेब ह्या डॉक्टरांचं नाव काय, ह्या डॉक्टरांचं नाव आहे डॉक्टर त्रिभुवन म्हणे. अहो मला माहिती आहे ह्यांचं ऑर्डर कुठे, मला माहिती आहे. अरे कुठं आहे ते, काय ते वरती जे गाठोडा आहे ना त्या गाठोड्यामध्ये, त्या ठिकाणी त्या गाठोड्यामध्येच आहे, मला माहिती आहे. 3 महिन्यापूर्वी त्या ठिकाणी मी ठेवलेली ह्यांची ऑर्डर. त्यांनी पट्ट दिवशी तो वर गेला, त्यांनी त्या ठिकाणी तो ते गाठोडं काढलं आणि त्याच्यामधनं वरतीच माझी ऑर्डर त्या ठिकाणी आलेली आहे, त्या दवाखान्याचीच आलेली पुण्याची, परंतु ती ऑर्डर मला देण्यात आलेली नाही. बजाज ते PA म्हणतात, जा तुम्ही डॉक्टर, आता आम्ही तुम्हाला पाठवतो. आलो घरी सरळ इतका राग आला, सोलापूरला आलो. सोलापूरला आल्यानंतर त्या ठिकाणी समजलं, म्हटलं काय हे असं घाणेरडपणा चाललंय. रात्री झोपलो, दुपारी सकाळी उठून बघतो तर त्या ठिकाणी कंटिन्युअस त्या ठिकाणी फोन येतोय. कुठला फोन येतो, बिबेवाडी पुण्याचा, की डॉक्टर साहेब लवकर या आणि जॉईन करा. कारण की आम्हाला त्या ठिकाणी मंत्रालयामधनं फोन आलेले आहेत, आम्हाला फोन आलेले आहेत, तुम्ही त्या ठिकाणी जॉईन व्हा. मी म्हटलं आता होत नाही, 3 महिने मी तुमच्या तिथं खेटरा खाल्ल्या, तिथं तुम्ही मला जॉईन करून घेतलं नाही, आता मी तुमच्याकडे येत नाही, आता 1 आठवडा तर मी येत नाही इथं, आता मी आरामशीर राहणार, त्याच्यानंतर येणार. अहो नाही, तुम्ही जॉईन व्हा, त्याच्यानंतर तुम्हाला किती रजा घ्यायची ती घ्या, परंतु अगोदर जॉईन व्हा, कारण आम्हाला तिथं रिपोर्ट करायचं. झालं, गेलो, जॉईन झाल्यानंतर ह्या लोकांनी दुसरंच त्या ठिकाणी सुरू केलं. कमिशनर ऑफिसमधून त्या ठिकाणी सारखं त्या ठिकाणी पत्रावर पत्र की तुम्ही त्या ठिकाणी अर्न लिव्हचं त्या ठिकाणी काय करा, तुम्ही त्या ठिकाणी अर्ज द्या, हा 3 महिन्याचा कालावधी तुम्ही अर्न लिव्ह द्या. मी म्हटलं मी काय केले त्या ठिकाणी, मी कशाला माझी अर्न लिव्ह त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी खर्च घालू, मी काय केलं नाही, मी दररोज तुमच्याकडे आलेलो आहे, ते रेशन आयडीने मी तुम्हाला दिलेलं आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी मला म्हणता तुम्ही हे करा. त्या ठिकाणी मी काही ॲप्लिकेशन दिलं नाही. 2-3 दिवस झाले आणि त्यानंतर कळलं का, त्यानंतर मला एक पत्र आलं आणि ते पत्र मी तुम्हाला आता वाचून दाखवतो. माझ्याकडे कॉपी आहे बरं का ती, मी तुम्हाला ती देतो, मी ते वाचून तुम्हाला दाखवतो. कळलं का, दिनांक 10 जून 2005 त्या आदेशान्वये राकावियो रुग्णालय सोलापूर येथून राकावियो सेवा दवाखाना चिंचवड येथे रिक्तपदी प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यात आली होती. त्यानुसार त्यांना वैद्यकीय अधीक्षक राकावियो रुग्णालय सोलापूर यांनी दिनांक 27/6/2005 कार्यमुक्त केले. त्यानुसार ते बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याकरता गेले असता रिक्त पदाअभावी वैद्यकीय प्रशासन अधिकारी राकावियो पुणे यांनी त्यांना हजर करून घेतले नाही. ह्या ठिकाणी त्यांना हजर करून घेतले नाही बघा त्या ठिकाणी. आणि ह्या ठिकाणी काय आहे तर एक आदेश त्या ठिकाणी आला, त्यानुसार ते दिनांक तो आदेश त्यांनी दिला त्याप्रमाणे मला रुजू करून घेण्यात आले. त्यानुसार ते दिनांक 24/9/2006 रोजी भोसरी येथे रुजू झाले. दिनांक 26/6/2005 ते दिनांक 23/9/2006 असा एकूण 86 दिवसाचा कालावधी सुधारित पदस्थापनेस लागलेला आहे. सदर कालावधीचा गैरहजेरी नियमित करणे आवश्यक आहे. गैरहजेरी नियमित करायची हे कोणी गव्हर्नरचं लेटर आहे, त्यांनी त्यांना ज्ञापन दिलेलं आहे, मेमो आहे, मेमो. आणि त्या ठिकाणी एक शेवटचं वाक्य वाचतो. उपरोक्त वस्तुस्थिती लक्षात घेता डॉक्टर RV त्रिभुवन वैद्यकीय अधिकारी वर्ग 2 यांच्या गैरहजेरीचा कालावधी सक्तीचा प्रतीक्षाधीन कालावधी कर्तव्यकाळ म्हणून नियमित करण्यास शासन या ज्ञापनाच्या द्वारे मंजुरी देत आहे. विशेष प्रतीक्षाधीन कालावधी 3 महिन्याचा कालावधी त्या ठिकाणी गव्हर्नमेंट त्या ठिकाणी सर्व्हिसेसमध्ये त्या ठिकाणी मला रुजू करून घेतलं. त्याचं 1 दिवस पण मी त्या ठिकाणी स्वाक्षरी केली नाही, परंतु त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी एक त्या पाठीमध्ये नोट आहे, उपरोक्त आदेश हे त्वरित समजण्यात यावे
त्या ठिकाणी ते बिल त्या ठिकाणी ट्रेझरी पुणे ट्रेझरीला लगेच सादर करण्यात यावं आणि त्या ठिकाणी ते त्यांना चेक द्यावा 3 महिन्याचा आणि त्यानंतर तो अनुपालन अहवाल गव्हर्नर यांना त्वरित बाय हँड त्या ठिकाणी घेऊन मुंबईला पाठवण्यात यावा. अरे मी म्हटलं दुसऱ्या दिवशी म्हटलं ही बाई अशी काय करायला येईल क्लार्क. नाही साहेब म्हणले तुम्ही पाठदिशी हे करा. पाठदिशी ती गेली, ट्रेझरीला गेली रिक्षाने. 15 मिनटं लागतात, अर्धा तास लागतो रिक्षाने झाल्या. रिक्षाने तिथं ट्रेझरीला पण ते लेटर गेलेलं. ट्रेझरीच्या त्या डायरेक्टरने त्या ठिकाणी ते लगेच त्या ठिकाणी बिल सादर केलं, सँक्शन केलं, चेक घेतला. अर्ध्या तासामध्ये चेक आला, भोसरीला आला, त्या ठिकाणी मला दिलं. माझं ॲक्नॉलेजमेंट घेऊन त्या ठिकाणी ती स्वतः त्या ठिकाणी मुंबईला बाय हँड गेलेली आहे. सही केली का? एकही सही केली नाही मी. एकही सही केली नाही. आणि परमेश्वराने माझा आदर केला आणि परमेश्वरांनी त्या ठिकाणी सर्व त्या ठिकाणी दिलेलं आहे. बघा, परमेश्वर काहीही करू शकतो, त्या ठिकाणी काही करू शकतो. ह्या ठिकाणी त्यांनी माझी सेवा खंडित करून त्या ठिकाणी माझे पाठीमागचे जे 15 वर्ष आहेत ते सर्व त्या ठिकाणी मातीत गेले असते, पाण्यात गेले असते ते, आणि मला पेन्शन मिळाली नसती. परंतु त्या ठिकाणी ते सर्व खंडित न जाता त्या ठिकाणी रेग्युलर सर्व्हिस म्हणून ती पकडण्यात आली आणि ह्या 3 महिन्याचे मला त्या ठिकाणी सर्व पैसे वापस मिळाले. परमेश्वर नीतिमान लोकांचे, त्याच्या लेकरांचं अशा रीतीने तो आदर करतो. आम्हाला काही करण्याची आवश्यकता नाही. हे कोणाचं लेकरू आहे? त्या ठिकाणी ज्या वेळेला त्या ठिकाणी शाऊल त्या ठिकाणी होता आणि त्या ठिकाणी शाऊल पडला, पाऊल, त्यावेळेला तो म्हटलं, तू कोण रे? तू कोण प्रभू? ज्याचा तू छळ करतोस तो मी आहे. ज्या वेळेला आम्हाला छळ होतो ना, त्यावेळेला परमेश्वराला माहीत असतं. तो त्याचं संपूर्ण त्या ठिकाणी वहीमध्ये नमूद करून ठेवलेलं असतं. त्यांनी 3 महिन्याचे तर पगार मला दिला. एकही दिवस मी काम केलं नाही, एकही दिवस मी त्या ठिकाणी सही केली नाही, परंतु मला 3 महिन्याचा त्या ठिकाणी पगार पूर्ण मिळालेला आहे. हे रेकॉर्ड आहे माझ्या जीवनामध्ये. आणि त्यानंतर जे माझ्या विरोधामध्ये गेले त्या विरोधामध्ये परमेश्वराने त्यांना न्याय दाखवला. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव आम्ही घेऊन पाहायला पाहिजे. फार चांगला आहे परमेश्वर. आम्ही त्याचा अनुभव आम्ही घेतला पाहिजे. चला आपण शेवटची प्रार्थना करूया. सेनाधीश परमेश्वर, तू खरोखर किती चांगला आहे याचा अनुभव तू आज आम्हाला दिलास. आम्हाला तू आशीर्वादित केलंस आज. खरं तू किती चांगला आहे प्रभू. तुम्हाला कधी सोडणार नाही, कधी आम्हाला टाकणार नाही. आणि त्याप्रमाणे प्रभू परमेश्वर, आज जे काही तू त्या ठिकाणी केलेलं आहेस हे उदाहरण आहे प्रत्येकांना. आम्हा प्रत्येक मेंढरांना हे उदाहरण आहे. तू कधी आम्हाला सोडत नाही, कधी करत नाहीस. कोणी आमच्याशी कशा रीतीने वागू दे, परंतु त्या ठिकाणी तू आमचा त्या ठिकाणी आदर करतोस. कारण आम्ही तुझे लेकर, आम्ही साधारण नाही आहे. आम्ही साधारण नाही आहे. तुझं सामर्थ्याचा हात आमच्यावरती आहे. तुझ्या कृपेचं, तुझं दयेचं, तुझ्या प्रीतीचं कुंपण आमच्या भोवती आहे. आणि तू सदैव तुझ्या लेकरांचं संरक्षण तू करत असतो. आणि तू ते केलंस. आणि त्या ठिकाणी प्रभू परमेश्वरा, तू आम्हाला ही साक्ष दिली आमच्या जीवनामध्ये. खरं तू किती चांगलंस. आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. आज तुझ्या लेकरांना तू भरवलंस. आज तू खरोखर त्या ठिकाणी दाविदाच्या विजयाचं रहस्य तू त्यांना सांगून दिलंस. जे काही आम्हाला पाहिजे ते अगोदर आम्ही बोललं पाहिजे. आम्हाला माहीत असलं पाहिजे की आमचा करार तुझ्यासोबत झालेला आहे. आणि त्यामुळं आम्हाला कुठल्याही चांगल्या गोष्टींची वाण पडत नाही. प्रत्येक वेळेला आम्हाला यश प्राप्त होतं आणि त्यामुळं आम्हाला समृद्धी प्राप्त होते. हे तू आम्हाला दाखवून दिलंस. आज आम्ही तुला धन्यवाद देतो. आलेल्या सर्वांवरती तू आशीर्वाद पाठव. कोणालाही कुठल्याही चांगल्या गोष्टींची वाण पडू दे नको. येशू ख्रिस्त जो आमचा तारणारा आहे त्याच्या थोर पवित्र गोड आणि पवित्र नावाने मागतो म्हणतो एक आमेन. परमेश्वराकडनं आपण आशीर्वाद घेऊया. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड सहभागिता येथे जमलेल्यांवरती, लहान थोरांवरती, आम्हा सर्व मेंढरांवरती आतापासून सदा सारो काळ असो. आमेन. गॉड ब्लेस यू ऑल.